उपराष्ट्रपती पदाच्या संदर्भात निवडणुकीचा सस्पेन्स वाढला। आगे आगे देखो होता है क्या, मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक वक्तव्य। अजित पवार सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार, पवारांचं पाप फडणवीसांनी लपवलं, सेवानिवृत्त सिंचन अधिकारी विजय पांढरेंचा आरोप। अमरावतीमध्ये काँग्रेससह इतर राजकीय पक्षाला धक्का, शेकडो महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। आमदार रवी राणांच्या उपस्थितीमध्ये युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश। मुंबईत गणेशोत्सवात यंदा कमी मूर्ती विसर्जित, राज्योत्सवाला दर्जा मिळाल्यानंतर संख्या घटली। यंदा एकूण 1,97,114 मूर्तींचं विसर्जन। सांगलीमध्ये मंडल अधिकारी आणि महसूल सेवकाला अटक, 25,000 रुपयांची लाच घेताना अधिकाऱ्यांना अटक, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। मुंबईतील मालवणीमध्ये फडकवला पॅलेस्टाईन देशाचा झेंडा, ईद ए मिलादच्या निमित्तानं मिरवणुकीमध्ये फडकवला झेंडा। छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत मांडल्या व्यथा। विविध मागण्यांसाठी हजारो आरोग्य कर्मचारी संपावर, शिंदेंकडून पुढच्या बैठकीत चर्चा करण्याचं आश्वासन। मुंबईतील वळीय सी लिंकवर भीषण अपघात, भरधाव कारनं पोलीस हवालदाराला उडवलं, अपघातामध्ये पोलीस हवालदाराचा मृत्यू, कार चालक ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये फार्मिस्ट तरुणीची आत्महत्या, मम्मी दादा मला माफ करा, तरुणीची मन सुन्न करणारी सुसाईड नोट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।